मोठ्या तन्वी बाळाच्या स्मरणार्थ सुंदरशा व्याख्यानाचं या ठिकाणी आयोजित केलं। खरं तर असं म्हटलं जातं, सुख दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू। फुलाने अपेक्षा केली का कधी काट्याकडून आधाराची, फुलाने अपेक्षा केली का कधी काट्याकडून आधाराची, जमिनीनं वाट पाहिली का कधी आभाळाच्या सावलीची। किनाऱ्याला भीती वाटते का कधी समुद्राच्या पाण्याची, किनाऱ्याला भीती वाटते का कधी समुद्राच्या पाण्याची, आणि वाऱ्यानं संगत धरली का कधी शेवटपर्यंत पाचवण्याची। अशीच लढाई असते आपल्या प्रत्येकाच्या जीवनाची, आणि आपल्याला असते ती जिंकायची। आपलं करिअर, आपलं भविष्य आणि जीवनाचा सारीपाठ समोर असतानाच एका चांगल्या ध्येयानं आपण प्रेरित हो आज या व्याख्यानाला आवर्जून उपस्थित आहात। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते, लाखो मुला मुलींच्या जीवनाला दिशा देण्याचं काम ज्यांच्या विचारातून घडलं, खरं तर महाराष्ट्र हा क्रांतदर्शी विचारांचा म्हणून ओळखला जातो। आपल्या जगण्यातून, आपल्या बोलण्यातून लाखो मुलांच्या जीवनाला एक नवा आयाम देत असतानाच हजारो व्याख्यानाच्या माध्यमातून ज्यांनी समाज परिवर्तनाची नांदी दिली